कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही चूक नाही. आणि हे सगळं आई आई कर ना यार, माफ मला. आई आई माफ कर ना यार. काय ते सर एवढी मोठी अशी चूक झाली आहे? एवढी मोठी चूक झाली आहे का? दादा दादा ऐका, हे बघा, घरात कुणाला बी सांगू नका की आदित्य सर दारू पिऊन आलेत. मी आदित्य आहे ना, छोटी तुझाच मुलगा आहे ना. मी कर ना यार माफ. आदित्य सर काय केलं तुम्ही? हे दारू पिऊन आलात तुम्ही? आदित्य सर हो, देवी आईना नाही आवडणार हे शब्द. त्यांना कळलं तर काय? कळलं तर कळलं यार. कळलं तर कळलं. तिला कळायलाच पाहिजे. तिला जर नाही कळलं मी सांगणार आहे. मी सगळं सांगणार आहे तिला. सावरा स्वतःला. परवा यार माझ्याशी बोलत नाही. माझं तोंड सुद्धा बघायचं नाही तिला. नालायक निघालो यार मी. माझ्याशी परत कधीच नाही बोलणार. आदित्य सर हे बघा, तुम्ही असं काय बी बोलू नका. आपण काढूया ना काहीतरी मार्ग. आणि देवी आई तुमच्याशी बोलतील, मला खात्री आहे. हा तू समजा ठीक होईल. नाही, मी आता जाऊन सांगणार आहे. आता मी जाऊन सांगणार आहे आईला सगळ्याचं सगळं. सगळं सांगणार. जाऊ नका तिथे, जाऊ नका तुम्ही. का? तुम्ही इथे चला माझ्या. कुठे? इथे या. कुठे? का? कुठे? कुठे यार? नाही, मला नाही जायचं. नाही जायचं. आई आई यार ऐक ना माझा यार. मला प्लीज माफ कर ना यार. एवढी मोठी कोणती चूक झाली आहे माझी? तू जर माझ्याशी नाही बोलली ना, मी नाही फंक्शन करू शकत. आय कांट जस्ट फंक्शन यार. सर इथं इथं. कांट यू अंडरस्टँड? आई प्लीज प्लीज मला माफ कर. वाव, व्हॉट अ सीन. आदित्य किर्लोस्कर ड्रंक. गुड. फायनली अहिल्यादेवी किर्लोस्करांचा लाडका मोठा मुलगा, ज्याचा त्यांना खूप अभिमान होता, तो पण वाया गेला. मज्जा येते मला हे सगळं बघायला. पण मी एकटीने एन्जॉय करून कसं चालेल? माझ्या सासू मॉमने पण आदित्यला या अवस्थेत बघायला हवं ना. येतेच त्यांना घेऊन. दिशा काय ग, काय झालं? सासू मॉम, आपल्या गार्डन मध्ये ना एक ड्रंक मॅन आला आणि मोठमोठ्याने आढळडा करतो. मला खूप भीती वाटली म्हणून मी पटकन तुमच्याकडे आले पळत. अगं कसं शक्य आहे? इतकी सिक्युरिटी असताना? हा सासू मॉम, तुमची शपथ, मी खोटं नाही बोलत आहे. तो माणूस आहे ना, खरंच खूप मोठमोठ्याने ओढून तमाशा करतोय. आय गॉट व्हेरी स्केर्ड. म्हणून प्लीज तुम्ही चला ना, प्लीज. चल बघूया. चल चल. जा सासू मॉम, बघा तुमच्या लाडक्या आदित्याने काय दिवे लावलेत ते. आई प्लीज. ऐका. करू आई माझं कधीच मला माफ नाही करणार आहे. शांत व्हा. आदित्य सर हो, देवी आईंचा जीव आहे तुमच्यावर, म्हणून तुमच्यावर करा. ती का नाही बोलत आहे माझ्याशी? बोलतील. मला खात्री आहे ते बोलतील ना. चल आपण आईकडे जाऊया. चल लगेच जाऊया. मी यांना अजून असं नाही थांबवून ठेवू शकत. आता कुणी बाहेर आलं ना बघितलं तर वाट लागल. ए बघा रे, कोण शिरले ते? तिकडे बघा नीट. काय ग? सासू मॉम, इथेच होता तो, इथे. दादा काय झालं? अरे कोणीतरी बेवडा कंपाऊंड मध्ये शिरलाय. काय? हो. दिशा, एवढी सिक्युरिटी असताना कुणीही असं आत शिरणं अशक्य आहे ग. तुला भास झाला असेल. नाही सासू मॉम, आय स्वेअर ऑन यू,
तो ना ड्रंक मॅन इथेच होता. इथे थांबून जोरजोराने आरडाओरडा करत होता. सासरे डॅड, मला ना खूप भीती वाटते. मला काळजी वाटते की त्या माणसाने जर आपल्या घरातल्या कोणाला हर्ट केलं तर. ठीक आहे, आपण रिस्क नको घ्यायला, आपण शोधूया त्याला. आणि कोणी असेल ना तर नजरेतून सुटणार नाही आपल्या. वाटल्यास पोलिसांना बोलूया. हो दादा, मी गेटवर चेक करतो वॉचमनकडे. जा, त्याला नीट विचार. हो हो. सासू मॉम, सासरे डॅड, मी पण जरा तिकडे चेक कर. हा. असं कोण सिरियल ना पण काय कळत नाहीये. मी कुठं तुझ्या जीव माझं कोण आहे मला सांग ना. मला सांग तुझ्या जीव कोण आहे, कोण आहे, कोण आहे माझं. स्वरूप, हळू हळू बोला ना तुम्ही आधी. मी तुला सांगतोय मारू, मारू, मी तुला खरंच सांगतोय. तिने जर का मला माफ नाही केलं ना, मी निघून जाणार उद्या. ऑफ, आय एम ऑफ. मी परत माझं तोंड नाही दाखवणार कोणाला. मी इथून निघून जाणार, निघून जाणार मी इथून. मला हळू बोला ना, ऐकल कोणीतरी. हळू हळू. मी जाऊ कुठे? मी कुठे जाऊ? आईशिवाय मी जगू शकत नाही. आईशिवाय मी नाही जगू शकत. आदित्य सर, तुम्हाला मी कुठे जाऊ बी देणार नाही. तुमचं आणि देवी आईंचं नातं व्यवस्थित केल्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन पडणार नाही. हा कुठे गायब झालाय हा? इट्स माय फॉल्ट. मी ना आधीच त्याला आहे त्या अवस्थेत पकडून सासू माम समोर जाऊन उभं करायला पाहिजे होतं. स्मार्ट बनतोय आदित्य. दिशा, एक मिनिट, तू काय म्हणालीस आता? आदित्य? आदित्यचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तू काय लपवतेस माझ्यापासून? मला सांग, आदित्यचं काय आहे यात? तू जरा टंबेस का? आदित्यचा संबंध आहे या सगळ्याशी. बापरे, म्हणजे तो दारू पिऊन आला होता, तो आदित्य होता? हो, आदित्यच होता तो. व्यवस्थित बघितलेलं. पण अचानक कुठे गायब झाला? खूप प्यायला होता तो. एक मिनिट, ती मोलकरीण सुद्धा बराच वेळ झाला कुठे दिसलेली नाहीये ना? आय एम डॅम शुअर तिनंच गायब केलं असणार त्याला. गायब म्हणजे किडनॅप? एक मिनिट, मला ना वहिनीच्या कानावर घालायला पाहिजे. मी आले पण. चुप चुप, एकदम चुप. तू ना प्लीज यावेळेस मध्ये पडू नकोस. पारूने आदित्याचं हे ड्रंक व्हर्जन सासू मॉम समोर नको यायला म्हणून त्याला लपवून ठेवलं असणार आहे. लेट्स फाइंड आउट. ते ना बंगलोच्या प्रेमाइसेसच्या बाहेर नाही जाणार, इथेच असतील कुठेतरी. लेट्स गो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.